प्रेज द लॉर्ड. सर्व माझे भाऊ बहीण जे आता हा व्हिडिओ पाहतात ते सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. मी बायबल वाचत असताना मला एक सुंदरसं असं वचन आढळलं, तर माझी इच्छा आहे की ते मी तुमच्या संगती शेअर करावं. ब्रदर्स सिस्टर्स, हे वचन खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, आपल्या लेकरांसाठी स्पेशली खूप इम्पॉर्टंट आहे. तर माझी इच्छा आहे की तुम्ही फक्त 2 मिनिटं प्रभूच्या वचनाकडे द्या आणि थोडंसं गोष्ट ह्या वचनावर आपण एक 2 मिनिटं विचार करूयात. माझी खात्री आहे की ब्रदर्स सिस्टर्स, ह्या वचनाद्वारे तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या स्पेशली लेकरांच्या जीवनामध्ये खूप मोठे आशीर्वाद येतील. प्रेज द लॉर्ड. तर हे वचन आहे पौलाचं तिमोथेला 2 पत्र, याचा 1 अध्याय वचन 5. तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्यामध्ये होता, तुझी आई युनिके हिच्यामध्ये होता आणि तोच तुझ्यामध्ये आहे असा मला भरोसा आहे. पॉल जे हे वचन लिहितो, जेव्हा हे लेटर लिहितो तिमोथेला, तो त्या विश्वासाबद्दल सांगतो की मला माहिती आहे की हा विश्वास पहिल्यांदा तुझ्या आजीकडे होता, आजीकडून तो ट्रान्सफर झाला तुमच्या आईकडे, त्याच्यानंतर तो तुला भेटला आणि त्या विश्वासाचं तो खूप कौतुक करतो. जर तुम्ही 4 वचन वाचलं तर तो 4थ्या वचनामध्ये असं लिहितो की तुझ्यामध्ये असलेला निष्कपट विश्वासाची मला आठवण होते. परमेश्वरावरचा जो आपला विश्वास आहे हा आपल्या जनरेशन्सला ट्रान्सफर होतो. जर आजच्या जीवनामध्ये आपण पाहिलं तर सगळे पेरेंट्स खूप कष्ट करतात, 8 तास 10 तास ड्युटी करतात, आपल्या लेकरांसाठी खूप चांगलं भविष्य असावं, त्यांच्यासाठी चांगलं घर असावं, ह्यासाठी खूप कष्ट चालतात. स्वतःची इच्छा बाजूला ठेवून लेकरांसाठी जास्त कष्ट केले जातात, संसाराचं ओझं व्हायला जातं, खूप साऱ्या गोष्टी. पण ब्रदर सिस्टर्स, माझी इच्छा आहे की आज आपण एक स्वतःला प्रश्न विचारूया. जगी गोष्टीसाठी आपण कष्ट तर करतोच आहे, पण जो परमेश्वरावरचा विश्वास आहे तो ट्रान्सफर आपल्या लेकरांमध्ये होण्यासाठी आपण किती कष्ट करतोय. ब्रदर सिस्टर्स, मला तुम्हाला सांगू द्या, जगातली संपत्ती ही संपते, पण जर आपल्याद्वारे जर विश्वास आपल्या लेकरांमध्ये गेला, परमेश्वरावरचा भरोसा जर त्याचा वाढला, तर ह्याच विश्वासाद्वारे अशक्य गोष्ट आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये, आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये शक्य होते. कारण बायबल सांगतो परमेश्वराला सगळं शक्य आहे आणि विश्वासच काम करतो. सिस्टर्स, जगी गोष्टीकडचं आपलं कष्ट हे गरजेचं आहे, पण त्याच्यासोबत हे सुद्धा गरजेचं आहे की आपण आध्यात्मिकरित्या आपल्या लेकरांना सांगावं, आपल्या लेकरांना शिकवावं, बायबल शिकवावं. आपल्या घरामधलं वातावरण, आपल्या घरामधलं बोलणं, आपल्या लेकरांसोबतचं बोलणं, नातेवाईकांसोबतचं बोलणं, आपले विचार हे बायबलला धरून असणं खूप गरजेचं आहे. आणि हे बायबल खूप क्लिअरली सांगतं की परमेश्वराने जी कृत्य आपल्या जीवनामध्ये केली हे आपण आपल्या लेकरांना शिकवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, त्याच्याने त्याचं गौरव झालं पाहिजे. जेव्हा आपण हे सांगतो घरामध्ये, जेव्हा डिस्कशन्स होतात, एखाद्या सिच्युएशन्समध्ये आपण कसं रिॲक्ट करतो, कसं रिस्पॉन्ड करतो, आपली लेकरं आपल्याकडून शिकत असतात. त्या रिॲक्शनमध्ये किंवा त्या रिस्पॉन्समध्ये जर परमेश्वराचं वचन नसेल किंवा परमेश्वरावरचा विश्वास नसेल तर ब्रदर सिस्टर्स, तो विश्वास त्या लेकरांमध्ये येत नाही. तर गरज आपल्याला अशी आहे की आपण स्वतः विश्वासामध्ये वाढावं, कृतीमध्ये वाढावं आणि डेफिनेटली आपण थोडासा प्रयत्न नक्की करावा की तो विश्वास आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये. आणि हे बायबलचं वचन आहे बरं का सिस्टर्स. जर आपण एक्सोडसचं आपण पुस्तक बघूया, एक्सोडस 10 अध्याय 2 वचन. मी मिस्रांना कसे कठोरपणे वागवले आणि त्यांच्यामध्ये अनेक सामर्थ्याची चिन्हे कशी केली हे तुम्ही तुमच्या मुलांना व नातवांना सांगावे, म्हणून मी हे केले. या प्रकारे मी परमेश्वर आहे हे तुम्हास कळेल. बायबलचं वचन खूप क्लिअर सांगतं. जेव्हा परमेश्वर मोशेसंगती बोलत होता, जे महान कृत्य परमेश्वराने जे चिन्ह चमत्कार